Hello students, welcome to Saish coaching classes, and today we are going to learn English subject 2.4 and epitome of courage. Before going to start our lesson, मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. ओके, सो हा जो चॅप्टर आहे आज आपला 2.4 अँड ॲपिटोम ऑफ करेज, याचाच मराठीमध्ये जर आपण अर्थ पाहायला गेलो तर तुमच्या धैर्याचं एक मूर्तिमंत रूप इथे आपल्याला या धड्याचा इथे अर्थ घेता येईल. आणि अशा पद्धतीने आपल्याला या धड्याचं आज ह्या पाठाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, या लेसनचा अभ्यास करायचा आहे. आपण पाहतो की आपल्याला बऱ्याच गोष्टींमध्ये कमतरता असते, दुबळेपणा असतो, अपंगत्व असतं आणि आपण ह्याच गोष्टींच्या मागे या सगळ्या पडद्याआड आपण लपण्याचा प्रयत्न करत असतो आणि आयुष्यभर काय करत असतो, विचार करून पुढत बसत असतो. पण हा जो धडा आपल्याला इथे लेसन आपल्याला दिला आहे, हा लेसन या लेसनमध्ये जे सांगितलेलं आहे की एक इन्स्पायरिंग स्टोरी आहे. ओके, म्हणजे एक प्रेरणा देणारी स्टोरी आहे, जे आपले ग्रेट सायंटिस्ट या आपल्या जगात होऊन गेलेले आहे. ओके, सो आणि त्यांचं जर नाव जर पाहायला गेलं तर त्यांचं नाव आहे ग्रेट सायंटिस्ट, दॅट इज कोण, तर लक्षात आलं असेलच तुमच्या मी कोणाबद्दल बोलतोय, तर डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्याबद्दल मी आज इथे आपल्याला चर्चा करायची आहे. आणि हे जे स्टीफन हॉकिंग होते, हे डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे खूप महान शास्त्रज्ञांपैकी एक असे, पण त्यांनी त्यांच्यावरती आलेले दुबळेपण, अपंगत्व, कमतरता ह्या सगळ्या गोष्टींवरती त्यांनी कुडत बसले नाही, तर त्यांनी त्याच्यावरती मात केली आणि अशा भयंकर असाध्य अशा आजाराला तोंड देत त्यांनी आपल्या संशोधनाचे कार्य अविरतपणे चालू ठेवले होते. आणि त्यांच्या या धैर्यातून, अतुलनीय धैर्यातून आपण कसोटीच्या प्रसंगाला कशा प्रकारे सामोरं गेलं पाहिजे आणि कशा प्रकारे सामोरं जायला पाहिजे याची प्रेरणा या पाठातून आपल्याला मिळते. ओके, सो लेट्स गो. व्हॉट इज द दे आर गिवन ऑन हिअर अँड epitome ऑफ करेज. ओके, सो वी ऑफन टेंड टू हाईड बिहाइंड आवर विकनेस. बरोबर आहे, आपली कमतरता, डिसॅबिलिटीज, त्याचबरोबर दुबळेपणा, हँडिकॅप्स म्हणजेच अपंगत्व, ऑर मॉर्न ओव्हर दॅम आवर होल लाईफ थ्रू. ओके, मॉर्न म्हणजे फील सॉरी फॉर. आपण त्या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागं लपण्याचा काय करत असतो, प्रयत्न करत असतो. परंतु डॉक्टर स्टीफन हॉकिंग, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी, डिड नॉट डू सो. पण आपले जे डॉक्टर स्टीफन हॉकिंग होते, हे इन दिस सेंचुरी, या शतकातील एक महान शास्त्रज्ञांपैकी एक, यांनी मात्र तसं कधीच केलं नाही. इन स्पाईट ऑफ सफरिंग फ्रॉम व्हेरी रेअर ऑर ड्रेडेड डिसीज. ओके, त्यांनी अतिदुर्मिळ आणि भयंकर अशा असाध्य अशा आजाराला तोंड दिलं होतं. आणि डॉक्टर हॉकिंग कंटिन्यू हिज रिसर्च अनडॉन्टेड. ओके, आणि त्यांनी ह्या सगळ्या आजारपणाला तोंड देत त्यांनी आपल्या संशोधनाचे कार्य अविरतपणे चालू ठेवले होते. ही इज एक्झॅम्पलरी. ओके, हिज एक्झॅम्पलरी करेज शुड इन्स्पायर अस टू डू आवर बेस्ट इवन अंडर ट्राईंग सर्कमस्टन्सेस. आणि त्यांच्या या अतुलनीय धैर्यातून काय मिळतं आपल्याला, तर आपण कसोटीच्या प्रसंगालाही कसं उत्तम प्रकारे सामोरं जायचं याची प्रेरणा आपल्याला इथून मिळते. ही पास अवे ऑन मार्च 14, 2018. आणि त्यांचा आता म्हणजे 2 वर्षापूर्वीच 2018 मार्च 14 मृत्यू झाला. ओके, चला तर पाहूया ह्या ग्रेट सायंटिस्टबद्दल, हा कशा पद्धतीने, हे आपल्याला कशा पद्धतीने प्रेरणादायी आहे याचा इथे आपण इथे अभ्यास करूया. ओके, चलो कमिंग टू द नेक्स्ट वन. एक्झॅक्टली 300 years आफ्टर द डेथ ऑफ द ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओ, डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न इन ऑक्सफर्ड, लंडन ऑन द 8th day of January 1942. म्हणजे बरोबर 300 वर्षांनी, म्हणजेच आपले महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांच्या मृत्यूनंतर बरोबर 300 वर्षांनी 8 जानेवारी 1942 साली ऑक्सफर्ड येथे डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला. लिटिल डिड हिज पॅरेंट्स नो दॅट वन डे देअर लिटिल बॉय वुड बी अ हेल्ड ॲज ऑन वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ द सेंचुरी.
ओके. आता इथे हेल म्हटल्यावरती याचा अर्थ इथे काय घेऊ शकतो आपण, तर अक्लेम किंवा ग्रीट. त्यांनी ओळखलं होतं, त्यांच्या पॅरेंट्सने ओळखलं होतं की त्यांच्या पालकांना त्यावेळी जराही कल्पना नव्हती किंवा त्यांनी ओळखलं देखील नव्हतं की त्यांचा हा लहान मुलगा पुढे जाऊन एक थोर शास्त्रज्ञांपैकी एक शास्त्रज्ञ म्हणून ओळखला जाईल. नायदर कुल्ड एनीबडी इमॅजिन दॅट हिज माइंड would soar up into the space like light. More importantly, none could predict that he would be the very epitome of courage. आणि काय झालं तर आता इथे जर तुम्ही पाहायला गेलात तर एपिटोम म्हणजे काय, तर इथे अर्थ असा होतो की आदर्श नमुना असं आपण म्हणू शकतो. तर असं इथे आपण आता ह्याचा अर्थ पाहू शकतो की त्यांनी त्यांच्या बुद्धीच्या ह्या जोरावरती तेजाने आसमंत उजळून जाईल आणि महत्त्वाचं म्हणजे धैर्याचा महामेरू म्हणून नावाजले जातील याचा कोणालाही या गोष्टीचा अंदाज इथे कोणालाही नव्हता. ओके, समजतंय सगळ्यांना या गोष्टीचा चांगल्या पद्धतीने अर्थ समजला असेल. ओके, नाव आपण पाहूया आता नेक्स्ट पॅरेग्राफ. नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, करेज इज वंडरफुल थिंग. धैर्य ही एक काय आहे, विलक्षण गोष्ट आहे. करेज म्हणजे काय, धैर्य. ओके, आणि वंडरफुल थिंग्स म्हणजे एक विलक्षण काय आहे, गोष्ट आहे. इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लूज हर्ट वेन फेस विथ अ ग्रेट कॅलॅमिटी. ओके, म्हणजे हा जर गुण एखाद्या मनुष्याच्या जर अंगी असेल ना, तर त्याच्यासमोर कितीही मोठी महाभयंकर संकट येऊन जाऊन देत किंवा उभी राहून दे, त्या संकटांना सामोरं जाऊ शकतो असा हा गुण प्रत्येकाच्या अंगामध्ये असला पाहिजे. धैर्य, किती मोठी संकट येऊन दे, आय विल फाईट दॅट. ओके, हा गुण प्रत्येकाच्या अंगी असणं गरजेचं आहे. आणि ज्या मनुष्याच्या अंगी हा गुण असतो तो म्हणजे सहजरित्या ह्या मोठ्या संकटांना पण काय करू शकतो, सामोरं जाऊ शकतो. कलॅमिनिटी म्हणजे मोठी संकटं आपण इथं म्हणू शकतो. इज इट क्लिअर टू यू? सो ओके, इट विल नॉट बी एक्सग्रेशन, okay, exaggeration to say that Dr. Stephen Hawking, a living legend of cosmology. What do you mean by cosmology? Cosmology याचा अर्थ इथे होतो द स्टडी ऑफ द युनिवर्स, किंवा या विश्वाच्या निर्मितीचा अभ्यास करणे, याला आपण म्हणतो कॉस्मॉलॉजी. ओके, मग आता पुढे काय होतं आहे की डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे विश्वनिर्मिती शास्त्रातील एक काय होते की आख्यायिका, ओके, म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे. इज द व्हेरी पर्सॉनिफिकेशन ऑफ करेज अँड होप. आणि त्याचबरोबर धैर्य आणि आशावाद असलेलं असं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. एक्सेप्ट हिज माइंड, ओके, एक्सेप्ट हिज माइंड, हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर थँक्स टू क्रुएल क्वायर ऑर फेट. ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ हिज सेंचुरी. काय झालं तर एक त्यांच्याकडे धैर्य आणि आशावाद म्हणून मूर्ती म्हणून पाहिलं जात असताना पाहिलं तर अतिशयोक्ती ठरावी नाही असं त्यांनी लेखकांनी ते सांगितलंय. पण नियतीच्या खेळाचे फासे उलटे पडल्यामुळे एक बुद्धिमत्ता सोडली, म्हणजे त्यांचा जर मेंदू सोडला तर त्यांचं संपूर्ण शरीर हे व्हीलचेअरने जखडलं गेलेलं होतं. आणि असं असून देखील ते या शतकातील एक काय झाले होते, महान शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आले होते. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की डॉक्टर स्टीफन यांचं फक्त काय होता की बुद्धी जर सोडली, मेंदू सोडला, तर संपूर्ण जे शरीर आहे ते संपूर्ण व्हीलचेअरवरती होतं. येते लक्षामध्ये. क्वाईट ऑफ फेअर म्हणजे याचा अर्थ असा की अनपेक्षितपणे किंवा देवाचे असे अतिशयोक्ती म्हटलं तरी काही हरकत नाही आहे, किंवा शिफ्ट इन द लाईन ऑफ द डेन्सिटी असं म्हटलं तरी सुद्धा चालू शकतं. ओके, इट इज अ इंग्लिश मिनिंग, तुम्हाला पेपरला येऊ शकतं, किंवा अनएक्सपेक्टेड चेंज ऑफ डेन्सिटी जे की इथं दिलेलं आहे. म्हणजे अशी एक विलक्षण गोष्ट की त्यांच्या बाबतीमध्ये होती की ती म्हणजे काय की त्यांचं संपूर्ण शरीर हे काय होतं की व्हीलचेअरला जखडलेलं होतं, फक्त बुद्धी सोडली तर, मेंदू सोडला तर. एक्सेप्ट हिज माइंड, बरोबर आहे. आणि ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट. आणि असं असून देखील ते या शतकातील एक महान शास्त्रज्ञ झाले होते किंवा आहेत असं आपण म्हटलं तरी चालणार आहे. ओके, आय होप की तुम्हाला ह्या गोष्टीचा अर्थ चांगल्या रीतीने समजला असेल. नाउ व्हॉट इज द नेक्स्ट पॅरेग्राफ. सी, an average child Stephen grew up to be a normal teenager. ओके, स्टीफन एखाद्या साधारण मुलाप्रमाणे, ओके, आणि खोड्या काढणारा किंवा
संगीतावर गणितावर प्रेम करणारा असा एक काय होता, छोटासा मुलगा होता, फुल मिस्चिफ अँड लॉट्स ऑफ लव फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. ऑलरेडी मी सांगितलं. इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन, ही वॉज बेंट ऑन स्टडिंग अ मॅथमॅटिक्स. आणि त्यांना काय झालं होतं की त्यांना वैद्यकीय शिक्षण घ्यावे, त्याने म्हणजे त्या स्टीफनने वैद्यकीय शिक्षण घ्यावे म्हणजे मेडिकलला जावं असं त्याच्या वडिलांना वारंवार वाटत होतं. पण स्टीफनचा मात्र कल कुठे होता, मॅथमॅटिक्स म्हणजे गणिताकडे होता. द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड ॲट दॅट टाइम डिड नॉट हॅव अ कोर्स इन अ मॅथमॅटिक्स, सो ही ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स इन्स्टेड. आणि त्यावेळेला ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये मात्र गणिताचा अभ्यासक्रम नसल्यामुळे त्याऐवजी त्यांनी काय केला, भौतिकशास्त्राचा अभ्यास करण्याचं ठरवलं. कोणी, डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांनी. त्यांच्या वडिलांना काय वाटत होतं की त्यांनी वैद्यकशास्त्र म्हणजे मेडिसिनमध्ये त्यांनी अभ्यास करावा, पण त्यांना मेडिसिनमध्ये काय नव्हता, इंटरेस्ट नव्हता. म्हणून त्यांना इंटरेस्ट जास्त कशात होता, मॅथमॅटिक्स शिकण्यामध्ये. पण त्यावेळेला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये मॅथमॅटिक्सचा अभ्यासक्रम नव्हता आणि म्हणून त्यांनी त्यांचा मोर्चा किंवा त्यांनी त्यांचा अभ्यास कशातून करायचं ठरवलं, तर भौतिकशास्त्रामधून करण्याचं ठरवलं. ॲट द एज ऑफ 17, ज्यावेळेस त्यांचं वय 17 झालं, स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्लजमी अँड इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स फॉर नो रिझन. आता त्यांच्या हालचालीमध्ये काय झालं, एक जडत्व म्हणजे जड वाटायला लागलं होतं त्यांचं शरीर आणि त्यांना बोजडपणा म्हणजे जड झाल्यासारखं वाटत होतं. आणि 1-2 वेळा ते काय झाले की अनपेक्षितपणे तोल येऊन पडले देखील. दिस प्रिप्लेक्स्ड हिम. ओके, प्रिप्लेक्स म्हणजे काय, तर फुल ऑफ डिफिकल्टी अँड कन्फ्यूज, गोंधळून गेले होते. दिस प्रिप्लेक्स हिम म्हणजे काय की ह्यामुळे ते काय झाले, ते गोंधळले होते की असं का होतंय, बरोबर. अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर. आणि ते त्यांच्या काय केलं की फॅमिली डॉक्टरांचा त्यांनी सल्ला घेतला. हू डायग्नोज हिम ॲज अ सफरिंग फ्रॉम अन एक्स्ट्रीमली रेअर डिसीज, ALS or LOU, gearing disease that affects the nervous system and eventually weakness all the muscles of the body. ओके, मग काय झालं की जेव्हा त्यांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेतला त्यावेळेला काय झालं की त्यांना एक निदान झालं की ते एका अतिशय अशा अतिदुर्मिळ आजाराने ग्रासले गेलेले आहेत. ALS नावाचा किंवा LOU, ग्रेहिक्स ह्या नावाचा तो आजार होता. आणि ह्या आजाराचा काय व्हायचा तर थेट मज्जासंस्थेवर परिणाम होतो आणि अखेरीस त्यांच्या शरीरातील सर्व स्नायू, हाडं ही काय झाली, कमकुवत झाली. आणि पुढे काय होतं आहे बघा. स्टीफन सेज दॅट इवन ॲज चाइल्ड हिज मसल कोऑर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट होम अबाउट. आणि काय झालं की स्टीफन म्हणतात की लहान असताना देखील त्यांच्या स्नायूंचा समन्वय काही फारसा चांगला नव्हता, म्हणजे जे कोऑर्डिनेशन पाहिजे त्यांच्या मसलचं ते चांगलं नव्हतं. ओके, ही रिकलेक्ट्स दॅट his handwriting would send his teachers into a fit of frenzy, great annoyance or a rage. Okay, nor was he inclined towards a sports. Nevertheless, this disease came as a bolt from the blue. Bolt from the blue म्हणजे a sudden unexpected shock or surprise. आणि ते असं सांगतात की त्यांचे शिक्षक देखील त्यांच्या हस्ताक्षरामुळे काय होते, म्हणजे त्रासले होते. आणि ही स्टीफन त्यांची म्हणजे त्यांचं आठवण सांगत असताना त्यांनी सांगितलं. तसेच त्यांना खेळामध्ये देखील रुची नव्हती आणि असे असले तरी ही आजाराची बातमी त्यांना काय होती, हादरून टाकणारी होती. अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू म्हणजे अ सडन अनएक्सपेक्टेड शॉक. सरप्रायझिंगली होतं ना, कारण 17 वर्ष असताना त्यांचं काय झालं की सगळं सुरळीत चालू होतं, पण अचानक 17व्या वर्षी त्यांना हा झटका भेटला. ओके, काय झालं बघूया पुढे. हाऊ मच टाईम ही हॅड लेफ्ट ऑन हिज प्लॅनेट ओके वॉज व्हेरी अनसर्टेन. या भूतलावर आपण किती वेळ जगणार आहे किंवा किती काळ जगणार याची काहीच त्यांना काय नव्हती, खात्री नव्हती. ओके, द प्रोगोनोसिस वॉज बॅड. ओके, प्रोगोनोसिस मीन्स फॉरकास्ट ऑफ फ्युचर हेल्थ कंडिशन वॉज बॅड अँड द डॉक्टर सेड दे कुड नॉट डू मच. काय सांगितलं आता, हे रोगाचं पूर्वनिदान हे पात्र खूप वाईट होतं. ओके, आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आता ह्याच्यामध्ये आपल्याला काही करण्यासारखं राहिलेलं नाही आहे.
अनडाउंटेड स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च. अनडाउंटेड म्हणजे नॉट अफ्रेड ऑफ अ मिसफॉर्च्युनेस. आता समजा जर आपल्याला जर असं काही समजलं की आता काय आपण आयुष्यात काही करू शकणार नाही, तर आपण काय करणार, आपले होप सोडणार. पण स्टीफनने मात्र त्यांचे होप सोडले नाहीत. स्टीफन काय म्हणतात, त्यांनी ठरवलं की टू कंटिन्यू हिज रिसर्च. त्यांनी त्यांचं संशोधन काय करायचं ठरवलं, चालू ठेवायचं ठरवलं. अँड इवन गॉट एंगेज टू अ जॅन वाईल्ड. ओके, आणि त्यांनी काय केलं, जॅन वाईल्ड नावाच्या मुलीशी काय केला, त्यांनी वाढ निश्चय देखील करून टाकला, म्हणजे त्यांच्याशी एंगेज झाले. ओके, म्हणजे त्यांनी काय केलं की लग्न देखील केलं. हॉकिंग सेज दॅट द आयरॉनिक ॲज इट मे साऊंड. ओके, आणि ऐकायला उपरोधक वाटेल, पण हॉकिंग म्हणतात, काय म्हणतात पहा, इट इज इन अँड इट डॅश डिसमेल स्टेज ही बिगेन एन्जॉईंग लाईफ द मोस्ट. ओके, ते काय म्हणतात की जीवनाचा याच परिस्थितीमध्ये त्यांनी जीवनाचा सर्वाधिक आनंद घ्यायला सुरुवात केली. ओके, दिस ही सेज वॉज बिकॉज ही स्टार्टेड लिव्हिंग लाईफ फॉर द मोमेंट अँड कंटिन्यू हिज डॉक्टरल रिसर्च वर्क विथ अ रिन्यू विगार. ओके, आणि त्यांनी काय केलं, त्याचं कारण असं की या क्षणापुरते जगायला सुरुवात करायला पाहिजे आणि डॉक्टरकीचे संशोधनही नव्या जोमाने सुरू करायला पाहिजे असं त्यांनी मनोमन ठरवलं. आणि म्हणून प्रत्येक क्षण त्यांनी जगायचं ठरवलं आणि प्रत्येक क्षण त्यांनी काय करायला पाहिजे, संशोधन करायला सुरुवात केली होती. ओके, आय होप की हा पॅरेग्राफ देखील तुम्हाला चांगल्या रीतीने समजला असेल अशी मी आशा करतो. आणि आय विल मूव ऑन टू द नेक्स्ट पॅरेग्राफ. चलो, दिस इज द स्टीफन हॉकिंग. पाहताय तुम्ही, ऑलरेडी तुम्ही यूट्यूबवरती देखील त्यांचा फोटो पाहिला असेल. ओके, इन द मीन वाईल द डिसीज वर्क इट्स वे इन टू अ स्टीफन बॉडी अँड लेफ्ट हिम डिझेबल. आता काय झालं, या दरम्यान या काळामध्ये त्यांचा आजार हा स्टीफन यांच्या शरीराच्या पूर्णपणे त्यांच्या आजाराने ताबा घेतला आणि त्यांना बऱ्यापैकी काय केलं होतं, अपंग करून टाकलं होतं. ही बिगेन स्टडिंग द कन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स. ओके, टू गेट हिज PhD. ओके, आणि त्यांनी PhDसाठी काय केलं होतं, ब्लॅक होल्स या संकल्पनेचा त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केला होता. बाय दिस टाईम ही वॉज कन्फाईन्ड, ओके, टू अ व्हीलचेअर अँड वॉज रॅपिडली लुझिंग कंट्रोल ऑफ हिज हँड्स अँड स्पीच. आणि याच वेळेत आता ते काय झाले होते, व्हीलचेअरच्या मदतीनेच वावरू शकत होते. त्यांनी वावर करायला सुरुवात केला. ओके, त्यांच्या हाताचे आणि आवाजाचं पण नियंत्रण काय झालं होतं, हळूहळू झपाट्याने कमी व्हायला लागलं होतं. द स्टडी ऑफ ब्लॅक होल स्पार्क हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. ओके, आणि हा जो ब्लॅक होल्सचा अभ्यास हे त्यांच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे होतं. ओके, ही मेड मेनी एपोच मेकिंग स्टेटमेंट दॅट शुक इस्टॅब्लिश theories. Scientists believe that the universe began with a big bang. Okay, to explain this concept better, Stephen invented what is known as Lie algebra. Okay, आता epoch making म्हणजे टू ग्रेट इम्पॉर्टन्स ॲट अ पर्टिक्युलर रिस्ट्रिक्टेड टाईम. म्हणजे काय झालं, आता पहा बरं की त्यांनी अशा पद्धतीचं विधान केलं की ते आधी सिद्ध झालेल्या सिद्धांतांना हादरून टाकले. शास्त्रज्ञांच्या मते या विश्वाची निर्मिती म्हणजे एक काय आहे, प्रचंड विस्फोट होऊन झालेली आहे. आणि ही संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करण्यासाठी स्टीफन यांनी लाय अल्जेब्रा या गोष्टीचा त्यांनी काय लावला, शोध लावला. चला आता पुढे काय होते पाहूया बरं. ओके, दिस इज अ स्टीफन हॉकिंग. हा त्यांचा फोटो आहे, पाहताय. फक्त त्यांची बुद्धी जर चांगली आहे, बाकी संपूर्ण शरीर त्यांनी व्हीलचेअरवरती व्यतीत केलं. दो confined to a wheelchair with a no control over his body save a finger and with a computer to help him express his thoughts. ओके, आपल्या शरीरावरचं नियंत्रण गेल्यामुळे ते फक्त काय झाले होते, व्हीलचेअरच्याच आधारावरती होते आणि व्हीलचेअरला जखडले गेले होते. आणि तरीसुद्धा ते कॉम्प्युटरच्या मदतीने त्यांचे विचार काय करत होते, व्यवस्थित मांडू शकत होते. डॉक्टर हॉकिंग इज ॲन ऑथॉरिटी ऑन अ प्रोफाउंड सब्जेक्ट ऑफ सायन्स. आणि त्यांनी विज्ञानातील गहन अशा विषयांमध्ये काय केले तर सखोल अभ्यास करायचं ठरवलं आणि अधिकारी व्यक्ती आहेत असं त्यांनी दाखवून दिलं. न्यूमरस होनरी डॉक्टरेट अँड अवॉर्ड्स हॅव बीन बिस्टॉर्ड ऑन हिम. ओके, आणि असंख्य अशा डॉक्टरेटच्या पदव्या पुरस्कार
त्यांना बहाल करण्यात आले. ही इज अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी. ओके, जस्ट अ मिनिट. अँड अ मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स. आणि त्यांना द रॉयल सोसायटीचे फेलो आहेत आणि US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे सदस्य देखील ते होते. ओके, नाव व्हॉट द नेक्स्ट. इन स्पाइट ऑफ बीइंग कन्सिडर आइन्स्टाइन इक्वल, ओके, in intelligence, Dr. Hawking is a very humble man, a simple down to earth man. आणि पुढे काय झालं तर बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये आइन्स्टाईनच्या तुलनेचे समजले जात असून देखील डॉक्टर हॉकिंग हे अतिशय काय होते, विनयशील होते. ओके, सो ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स डीलिंग विथ हिज ऑसम आयडियाज कीपिंग अ लेमॅन इन माइंड. ओके, तर त्यांनी काय केलं होतं, अशा या साध्या माणसाने आपल्या अफाट कल्पना सामान्य लोकांना समजेल अशा भाषेमध्ये अनेक पुस्तकांच्या रूपात त्यांनी आपले जे कल्पना सामान्य लोकांना समजेल असे अनेक पुस्तकांच्या माध्यमातून आपल्यासमोर त्यांनी मांडल्या होत्या. ओके, his writing is full of wit and humor. His style is so lucid that non-scientists can also understand him. His book, A Brief History of Time, is one of the best-selling books of our times. आणि त्यांचं लिखाण हे अतिशय विनोदी तसंच मार्मिक असायचं. त्यांच्या सुबोध अशा लेखनशैलीमुळे शास्त्रज्ञ असो किंवा विनाशास्त्रज्ञ असलेले लोक त्यांची ही भाषा सहज समजेल अशा भाषेत त्यांनी पुस्तकं लिहिली होती. आणि त्या काळामध्ये सर्वाधिक फेमस झालेलं पुस्तक म्हणजे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम. ओके, हे पुस्तक त्यावेळेत सगळ्यात जास्त विकलं गेलं होतं. कोणाचं तर या डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचं पुस्तक होतं ते. ओके, नाउ व्हॉट इज द नेक्स्ट, ही पहा बरं आता काय सांगतात ते आता पुढे. ऑन बीइंग आस्क्ड हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द dreadful ALS. Okay, Dr. Hawking the quiet sense of the optimism and hope says, not every different from the rest. I try and lead as normal a life as possible and not think about my condition or regret the things it prevents me from the doing, which are not many. आता त्यांना जर विचारलं की ALS सारखा हा जो भयंकर आजार आज आपल्याला जडला आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटतं असं जर त्यांना विचारलं तर ते काय सांगतात की आशावाद आणि सकारात्मकतेचं उत्कृष्ट उदाहरण हे गुण असणारे डॉक्टर हॉकिंग म्हणतात, इतरांपेक्षा फार वेगळं काही वाटत नाही. शक्य होईल तितकं काय करायचं, सामान्य आयुष्य जगण्याचा मी प्रयत्न करतो आणि माझ्या या शारीरिक स्थितीबद्दल फार विचार करत नाही. त्यामुळे मला ज्या काही थोडक्या गोष्टी करता येत नाहीत त्याबद्दल मी कधीही खेद करत नाही. डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्स दॅट इन द नेक्स्ट मिलेनियम सायन्स विल डिस्कवर द कोर सिक्रेट्स ऑफ द युनिवर्स, इट्स ओरिजिन, इट्स हिस्ट्री अँड मे बी इवन प्रेडिक्टेड इट्स अल्टिमेट डेमिस. ओके, आणि पुढे काय झालं की 1001 वर्षात विज्ञानाला विश्वाची मूळ रहस्य उलगडता येतील. विश्वाचा प्रारंभ, इतिहास आणि कदाचित विश्वाचा अंतिम नाश कधी होणार याचे भाकीतही वर्तवता येईल असे डॉक्टर हॉकिंग यांचे ठाम मत होते. स्टीफन हॉकिंग यांचं ठाम मत होतं. लाईक डॉक्टर हॉकिंग देअर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झाम्पलरी करेज इन देअर लाईव्स. लेट अस सॅल्यूट ऑल दोज ब्रेव्ह पीपल हू इन स्पाइट ऑफ बीइंग डिसेबल्ड स्ट्राईव्ह टू डू देअर बेस्ट. आणि डॉक्टर हॉकिंग प्रमाणेच आपल्याला असे असंख्य लोक आपल्याकडे आहेत किंवा आपल्या आयुष्यामध्ये असे धैर्य प्रदर्शित करत असतात आणि आपल्या अपंगत्वावर मात करीत अलौकिक असं कार्य करणाऱ्या अशा सर्व हिंमतवान व्यक्तींना आपल्या ह्या सगळ्या व्यक्तींना शतशः प्रणाम. ओके, आणि अशा पद्धतीने हा आपल्या इकडचा एपिटोम ऑफ करेज ओके हा पाठ इथे संपला असं जाहीर करतो. ओके, हा तुम्हाला लेसन चांगल्या रीतीने समजला असेल मी अशी आशा करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पाठ अतिशय सोपा होता आणि हा पाठ तुम्हाला आवडला असेल. त्यामुळे थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक करा आपल्या व्हिडिओजला, शेअर करा, तुमच्या मित्रांना सांगा. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.